जसं मंदिर आणि मशिदीचं पावित्र्य आपण राखतो तसं शाळेचंही पावित्र्य जपलं पाहिजे, कारण इथेच उद्याचं भविष्य घडतं. माननीय आमदार महेंद्र थोरवे. आज दिनांक 1 जून 2025 रोजी सकाळी 11 वाजता कर्जत तालुक्यातील नेरळजवळील ममदापूर येथे नव्याने उभारलेल्या उर्दू शाळेचे उद्घाटन आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडले. अंदाजे 100 वर्षांची परंपरा लाभलेली ही शाळा मागील अनेक वर्षांपासून मोडकळीस आलेल्या अवस्थेत होती. विद्यार्थ्यांची संख्या असूनही मूलभूत सुविधा नसल्यामुळे अनेक पालकांनी आपल्या मुलांची शाळेकडे पाठ फिरवली होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन आमदार थोरवे यांनी शाळेची प्रत्यक्ष पाहणी केली आणि तातडीने 60 लाख रुपयांचा निधी मंजूर केला. आज त्याच निधीतून ममदापूर येथे एक सुसज्ज, स्वच्छ आणि सुरक्षित अशी नवी उर्दू शाळा उभी राहिली आहे. उद्घाटन प्रसंगी आमदार थोरवे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि काही क्षण मुलांच्या गोड गप्पांमध्ये रमून गेले. विद्यार्थ्यांनाही आपल्या लाडक्या आमदारांचे आभार मानत त्यांचे प्रेमाने स्वागत केले. यावेळी बोलताना आमदार महेंद्र थोरवे म्हणाले, जसं आपण मंदिर आणि मशिदीचं पावित्र्य जपतो तसं शाळेचंही पावित्र्य प्रत्येकाने राखलं पाहिजे. ही फक्त शाळा नसून इथूनच उद्याचे जबाबदार नागरिक घडतात. उद्घाटन समारंभाला मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य मौलाना सज्जाद नोमानी यांची विशेष उपस्थिती लाभली. आमदार थोरवे यांच्या कार्यपद्धतीचं आणि दूरदृष्टीचं कौतुक करत त्यांनी शिक्षण हे एक सामाजिक बंध तयार करत असा महत्त्वपूर्ण संदेश दिला. यावेळी शिवसेना पदाधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक, ग्रामस्थ व पालक वर्ग उपस्थित होता. विरोधकांनी जेथे सुशोभीकरण म्हणून टीका केली तिथे महेंद्र थोरवे यांनी शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाचा खरा अर्थ प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिला. माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट, कर्जत, रायगड. उर्दू शाळेचं लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना आपल्या सगळ्यांचे गुरुवर्य मौलानाजी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व ममदापूर परिसरातील सगळे माझे शिवसेनेचे पदाधिकारी, सर्व ममदापूर गावातील ग्रामस्थ आणि पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी खैरे, आपण सारेजण या लोकार्पण सोहळ्याच्या प्रसंगी उपस्थित आहात. आज सर्वप्रथम या ठिकाणी जाहीर करतो की ममदापूर शाळेचं भूमिपूजन माझ्या हस्ते झालं होतं आणि त्याच ममदापूर शाळेचं आज माझ्या हस्ते लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. जो शब्द मी याच ठिकाणी, याच ग्रामस्थांना, याच माझ्या मुस्लिम बांधवांना या ठिकाणी दिलेला होता की ममदापूरची उर्दू शाळा ही जवळजवळ 100 वर्ष ही जुनी शाळा या ठिकाणी होती. 100 वर्ष अनेक राजकीय नेते या परिसरामध्ये होऊन गेले, परंतु कोणीही ममदापूरची उर्दू शाळेला निधी उपलब्ध करून दिलेला नव्हता. या मतदारसंघाचा आमदार मागच्या 5 वर्षापूर्वी ममदापूरच्या आणि समस्त कर्जतकरांनी मला या ठिकाणी या मतदारसंघाचा आमदार केला आणि अनेक विकासात्मक कामे करत असताना मी कोणत्याही जाती धर्माचा भेदभाव न करता सर्व धर्म समभाव ही संकल्पना आम्ही साऱ्यांनी या ठिकाणी बाळगली आणि ती संकल्पना घेऊन काम करत असताना ममदापूरच्या उर्दू शाळेला जो लागलेला निधी, तो सगळा निधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिला आणि आज ही सुंदर अशी वास्तू या ठिकाणी उभी राहिलेली आहे. मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की ममदापूर असेल, दामत असेल, त्यानंतर हाल असेल, दोन्ही हाल या चारही उर्दू शाळा मागच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मुस्लिम मौल्यांच्या असणाऱ्या या सगळ्या वस्त्यातील 100 वर्ष जुन्या असणाऱ्या शाळांना निधी आपण उपलब्ध करून आतापर्यंत दिलेला होता आणि म्हणून मागच्या 5 वर्षामध्ये मला या मतदारसंघाचा आमदार केलाच, पण यावेळेसुद्धा तुम्ही सगळ्यांनी पुन्हा एकदा एकत्रपणे येऊन या मतदारसंघाचा आमदार करण्यासाठी माझ्या सहकार्याने सगळ्यांनी खारीचा वाटा या ठिकाणी उचलला. त्याबद्दल ममदापूरकरांचं मनापासून या ठिकाणी आभारसुद्धा मी व्यक्त करतो. खरं तर शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना
आपण साऱ्यांनी आपण जिल्हा परिषद शाळा ज्या आहेत, ज्या शासकीय शाळा आहेत, या शाळांना आपण प्राधान्य दिलेलं आहे. प्रायव्हेट स्कूल तर आपण त्या ठिकाणी नव्याने उभारत आहेतच, परंतु ज्या ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत यासुद्धा सुशोभीकरण झाल्या पाहिजेत. आणि याच दृष्टीने बऱ्याचशा ज्या उर्दू शाळा होत्या या उर्दू शाळांकडे या ठिकाणी दुर्लक्ष होतं आणि म्हणून या उर्दू शाळासुद्धा झाल्या पाहिजेत ही संकल्पना घेऊन आपण या ठिकाणी काम केलं. आणि आज ही ममदापूरची उर्दू शाळा या ठिकाणी सुंदर अशी वास्तू या ठिकाणी उभी राहिलेली आहे. मी मनापासून या ठिकाणी सगळ्या माझ्या सहकाऱ्यांचं या ठिकाणी मनापासून कौतुक करतो की आपण साऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा करत आले.